डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे गॅस्ट्रो एसोफेगल रिफ्लक्स डिसीज. त्याला GERD म्हणजे जेर्ड पण म्हटले जाते. त्याला वारंवार छातीमध्ये जळजळ करणे असे पण म्हटले जाते. गॅस्ट्रो एसोफेगल रिफ्लक्स डिसीज GERD हा एक गंभीर आजार आहे. त्याची लक्षणे आणि कारणे समजून घ्यायला हवीत. साधारणपणे पोटातील अन्न पुन्हा उलट अन्ननलिकेत येते आणि जळजळ होते. त्याला गॅस्ट्रो एसोफेगल रिफ्लक्स असे म्हणतात. गॅस्ट्रो एसोफेगल रिफ्लक्स हा पचन संस्थेशी निगडीत आजार आहे. त्याला GERD देखील म्हटले जाते. गॅस्ट्रो एसोफेगल रिफ्लक्समुळे अनेक लोकांना छातीत जळजळ, पित्त वाढणे आदी समस्यांना तोंड द्यावे लागते. हायटल हार्निया हे GERDचे मुख्य कारण आहे. छातीत जळजळ होण्याबरोबरच काही लोकांना छातीत वेदना होतात. त्यामुळे लोकांना हृदयविकाराचा झटका आला की काय असे वाटते. गॅस्ट्रो एसोफेगल रिफ्लक्स का आणि कसा होतो हे आपण जाणून घेऊया. गॅस्ट्रो एसोफेगल रिफ्लक्स म्हणजे नेमके काय? गॅस्ट्रो एसोफेगल रिफ्लक्स या आजारामध्ये पोटातील अन्नपदार्थ पुन्हा अन्ननलिकेत येतात. त्यामुळे पचनासाठी आवश्यक असलेली आम्ले हे देखील अन्ननलिकेमध्ये जातात. त्यामुळे छातीत जळजळ होऊ लागते. पोटाच्या वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यास मोठी हानी पोहोचू शकते. GERD लक्षणे. GERD मध्ये अन्न पचनासाठी लागणारे आम्ल हे पुन्हा वर उलट्या दिशेने अन्ननलिकेमध्ये जाते. त्यामुळे छातीत जळजळ होतेच, पण ती वाढल्यास उलटी देखील होते. याशिवाय फुफ्फुसे, कान, नाक किंवा घसा यांनाही त्रास होतो. गॅस्ट्रो इसोफेगल रिफ्लक्स बरोबरच इतरही अनेक त्रास होऊ शकतात, जसे की अन्ननलिका संकुचित होणे. अन्ननलिकेच्या अंतत्वचेला उरण पडतात म्हणजे जखमा होतात. हा त्रास दीर्घकाळ होत राहिल्यास एक नवीन अवस्था निर्माण होते. त्याला बॅरेटस एसोफेगस असे म्हणतात. आणि वेळेवर या अवस्थेत उपचार न झाल्यास अन्ननलिकेचा कॅन्सर पण होऊ शकतो. तणावपूर्ण जीवनशैली. सातत्याने तणावाखाली राहिल्यास पोटाची अवस्था खराब होते. तणाव असल्यास ॲड्रिनल ग्रंथीमधून ॲड्रिनलिन आणि कोर्टिसोल नावाच्या हार्मोनचे स्त्रव निघतात. तणावामुळे संपूर्ण पचन संस्थेमध्ये जळजळ होते. त्यामुळे पचन नलिकेला सूज येऊ शकते आणि त्याच्या परिणामस्वरूप शरीरात पोषक घटकांची कमतरता होते. पोटाचे आजार. जीवनशैलीतील बदल हे या आजाराचे मुख्य कारण आहे. अति मद्यपान, सिगारेट, फास्ट फूडचे अतिसेवन, मसालेदार, पचायला जड असणारे पदार्थ, अति ताणतणाव यामुळे हे आजार जडतात. ताणतणावाचा परिणाम आपल्या मनोअवस्थेवर होतोच, शिवाय पचन संस्थेवरही होतो. त्या व्यतिरिक्त एकाएकी झालेल्या जनुकीय बदलामुळे पॅन्क्रियाटायटिस आणि पित्ताशयाचे खडे होणे अधिक असा रोग वाढतो. गॅस्ट्रो एसोफेगल रिफ्लक्स, इरिटेबल बाउल सिंड्रोम, फंक्शनल डिस्पेप्सिया, स्थूलता, यकृतात चरबी जमा होणे म्हणजे फॅटी लिव्हर आणि पेप्टिक अल्सर यासारखे आजार जीवनशैलीशी निगडीत गॅस्ट्रोइंटेस्टिनल रोगामध्ये सामील होतात. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.